श्री शिवलीला अमृत कथासार. लेखक जितेंद्रनाथ ठाकूर. वाचक मनीषा. अध्याय 15. अंतिम. शंकराचार्य आख्यान व कवीचे निवेदन. श्री गणेशाय नमः. हे गंगाधरा, तुझा जय जयकार असो. हे शंकरा, तू नीलवर्ण कंठ असलेला, 3 डोळ्यांचा, पंचमुखी, सर्वांगी भस्मलेपन करणारा, कापराप्रमाणे गौरवर्णाचा त्रिशूल धारण करणारा, नागरूपी भूषणांनी सुशोभित, अर्धभाग पुरुष व अर्धभाग स्त्री अशा स्वरूपाचा आहेस. तू गौरीचा पती, गजाननाचा जनक, भक्तवत्सल व दयेचे भांडार आहेस. तू नाम आणि त्रिगुण यांच्या पलीकडचा, प्रारंभ स्थिती अंत नाहीत अशा मायेच्या पलीकडचा आहेस. अजन्मा, अव्यय, अक्षय, विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेला, विश्वाचा स्वामी आणि जगाचा गुरु आहेस. हे सर्वेशा, तू स्वेच्छेने मायेचा आश्रय घेऊन नाना विविध नामे व रूपे धारण करून क्रीडा करतोस. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी तूच नटला आहेस. स्थिर आणि चर असे पंचभूतात्मक जग तुझेच स्वरूप आहे. तूच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहेस. तूच या विश्वाचा सूत्रसंचालक आहेस. ते सूत्र तू स्वेच्छेने जसे हलवितोस तसे हे विश्व चालते. हा जीव तुझ्या अधीन आहे. तो तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही. असे जे जाणतात तेच तुला शरण येतात. त्या भक्तांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस. त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतोस. त्यांना निजपदी स्थापन करतोस, अर्थात मोक्ष देतोस. असा तुझा अद्भुत महिमा आहे. कोणालाही त्याचा थांग लागत नाही. म्हणूनच हे परब्रह्म स्वरूपा, मी तुला शरण आलो आहे. तू दयेचा सागर आहेस, दातृत्वाचे भांडार आहेस. मज पामरावर तू कृपा कर. मला भवसागराच्या पारने मज अनाथाचा उद्धार करील असा तुझ्या वाचून दुसरा कोण आहे? हे शंभू महादेवा, अधिक आणखी काय सांगो? माझ्या प्राकृत वाणीने तुझे गुणवर्णन करता यावे एवढीच विनंती आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वेदव्यासांनी जे कथन केले त्या शिवलीला अमृताचे 14 अध्याय तुझ्या कृपेने माझ्याकडून लिहून झाले. पण तरीही मनाचे समाधान झाले नाही. तरीही अधिक स्फूर्ती देऊन पुढील कथा मी वर्णन करून घ्यावी. हे पशुपती, तू भक्तांना वरदाने देऊन संतुष्ट करतोस. तू प्रसन्न झालास तर त्रिभुवनाचे सर्व ऐश्वर्य देतोस. या समस्त विश्वात तुझ्यासारखा दुसरा वरदाता नाही. तुझे औदार्य पाहून ब्रह्मा विष्णूही लज्जित होतात. तुझ्या उदारतेचे कार्य वर्णन करावे काय आणि किती? तू रावणाला आपली सुंदर पत्नी दिलीस, आत्मलिंगन दिलेस. त्रिपुरासूर, तारकासूर व भस्मासूर यांना मोठे वर दिलेस. तू अत्यंत भोळा आहेस. कोणी मनात कपट हेतू धरून तुझी सेवा केली तरी तू त्यांना इच्छित वर देऊ तोषावितोस. श्रोते हो, अशा प्रकारे शिवस्तुती केल्याने तो दयावान शंकर प्रसन्न झाला. त्याने मला उत्तम स्फूर्ती दिली. माझ्या हृदयात प्रकट होऊन तो म्हणाला, कलियुगात पृथ्वीवर पाखंड मतांचा प्रसार होऊन ते पाखंडी फारच उन्मत्त झाले. त्यांनी वेदशास्त्रे व पुराणे यामध्ये लोकहितास्तव सांगितलेला सर्व कर्मभागच बुडविला. लोक स्वधर्म विसरले. सर्वत्र मोठ्या प्रमाणात जैन मताचा प्रसार झाला. त्यामुळे सर्व वर्णाचे लोक भांबावून गेले. म्हणून या पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेतला. ते माझे अद्भुत अवतार चरित्र आत्ताच्या लोकांना माहिती नाही. ते तू प्राकृत भाषेत वर्णन करून सांग. अशा प्रकारे शंकराने प्रेरणा दिली आहे. म्हणून मी पुराणे व त्यातील तपशिलावर वर्णन बाजूला ठेवून जगद्गुरू शंकराचार्यांचे पावन चरित्र वर्णन करणार आहे. ते तुम्ही सावध चित्ताने ऐका. ते श्रवण केल्याने पापराशी नष्ट होतील. कल्पारंभी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. या सृष्टीच्या अर्थात जगाच्या कल्याणासाठी सर्वांना मार्गदर्शक असे ऋग्वेदादी 4 वेद रचले. पण लोकांना त्याचा अर्थ समजेना. तेव्हा परमात्म्याला दया आली. त्याने
पाणिनीसारखेच अवतार घेऊन व्याकरणादी 6 शास्त्रे रचली. मनुस्मृतीसारख्या 20 स्मृती निर्माण केल्या. त्यामुळे लोकांना वेदांचा अर्थ कळू लागला. पुढे कलियुगात सर्व लोक अल्पायुषी होतील, कमी बुद्धीचे होतील. श्रुती, स्मृती व शास्त्रे यांची व्याप्ती मोठी आहे. लोकांना त्यांचा अभ्यास व त्यांचे आकलन होणार नाही. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार पसरून लोक सन्मार्गाचे आचरण करणार नाहीत. परिणामतः ते जन्ममरणादी तीव्र दुःखांनी पळून निघतील. अशा प्रकारे सर्व बाजूंनी नीट विचार करून नारायणाने व्यासरूपाने पुन्हा अवतार घेतला. त्याने वेदांचे 4 विभाग केले. वेदांचा खरा अर्थ लोकांना शीघ्रतेने कळावा या हेतूने 5वा वेदच असे महाभारत रचले. लोकांच्या उद्धारासाठी विष्णू, शिव, नारद, पद्म, मार्कंडेय, भागवत, ब्राह्म, अग्नी, भविष्य, वराह, कुर्म, मत्स्य, लिंग, ब्रह्मवैवर्त, स्कंद, वामन, गरुड व ब्रह्मांड ही अशा प्रकारे 18 पुराणे रचली. त्यामुळे पृथ्वीवरील ब्राह्मण वेदांच्या व्यासकृत एकेका विभागाचे म्हणजे शाखेचे अध्ययन करू लागले. इतिहास आणि पुराणे यांचे श्रवण करून सर्व लोक सन्मार्गाने चालू लागले. या सर्व प्रयत्नांमुळे ईश्वर प्राप्तीचा उपासमार्ग चांगला रूढ झाला. लोकांचे कल्याण होऊ लागले. पुढे काळ बदलला. कलियुगाच्या रूपाने मोठे संकटच ठाकले. लोक वेद, शास्त्रे व पुराणे यांची निंदा करू लागले. त्यात उपदेशिलेल्या कल्याणप्रद कर्ममार्गाचा अवलंब करेनासे झाले. बौद्ध आणि जैन यांच्या पाखंड मतांचा प्रचार प्रसार झाला. बौद्धांचा शून्यवाद, जैनांचा स्याद्वाद व अन्य तर्कवितर्कयुक्त मतमतांतराचे वाद यामुळे सर्व वर्णाश्रम धर्माचे लोक पथभ्रष्ट झाले. आपले मूळ आचरण सोडून दिशाहीन वागू लागले. त्यामुळे देवतांचे महत्त्व कमी झाले. वेदशास्त्रे आणि पुराणे यांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होऊ लागला. त्यांच्या उपदेशांचे आचरण करणारे पंथ लोपले. अशा प्रकारे सर्वत्र अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली. संपूर्ण समाजव्यवस्था आणि धर्मव्यवस्था कोलमडली. मंडन मिश्र अय्यासारखी काही विद्वान जैन मंडळी या दुरावस्थेला विशेष करून जबाबदार होती. आता ऐकूया मंडन मिश्र. मंडन मिश्र अशा अतिशय बुद्धिमान, अनेक विद्या आत्मसात केलेला आणि अत्यंत चतुर वक्ता होता. त्याने खडतर अनुष्ठाने करून सरस्वती आणि अग्नीला प्रसन्न करून घेतले होते. पूर्वी रावणाचा पराक्रमी पुत्र इंद्रजित याने अग्नीमध्ये हवन करून अश्वांसहित दिव्य रथ बाहेर काढला. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मंडन मिश्रही यज्ञकुंडातून मनोवांछित वस्तू प्राप्त करायचा. याचकाला जे हवे ते मिळवून द्यायचा. नुसत्या हुंकाराने दुसरा सूर्य उत्पन्न करील असे त्याचे अद्भुत सामर्थ्य होते. त्याने आपल्या विद्येच्या जोरावर सर्वत्र दबदबा निर्माण केला होता. शास्त्री, पुराणिक, विद्वान, पंडित सर्वांनाच त्याचा धाक वाटायचा. तो वादविवादात कोणालाही हार जात नसे. मंडन मिश्रने स्वतः नवीन शास्त्रे निर्माण केली. त्या शास्त्रांना आव्हान देणाऱ्या विद्वानांशी जाहीर वाद घालून आपल्या अमोघ कर्तृत्वाने त्या सर्वांची तोंडे बंद केली. त्याच्याशी विवाद करून सगळे महापंडित अक्षरशः थकून गेले होते. अशा प्रकारे मंडन मिश्रने आपला लौकिक प्रस्थापित केला. त्याने पुराणोक्त सद्धर्म मार्ग हे सर्व अधर्मच आहेत हे जनमानसावर बिंबवले. आपण निर्मिलेली शास्त्रेच कशी योग्य आहेत ते लोकांना पटवून देऊन त्यांचाच मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला. त्याने सर्व वर्णाच्या आणि जाती धर्माच्या लोकांवर स्वतःच्या मतांचे वर्चस्व निर्माण करून त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. गावोगावी जैनांची दैवते स्थापन करून त्यांचीच उपासना रूढ केली. मंडन मिश्रचे वाढते सामर्थ्य व त्याचा प्रभाव यामुळे पूर्वीची शास्त्रे अडगळीत पडली. वेदांचा उपदेश मागे पडला. आपला धर्म बरोबर नाही, जैन धर्म हाच अत्यंत सोपा आणि श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणून लोक जैन धर्माचे अनुयायी होऊ लागले. त्यांच्या मतप्रणालीनुसार ते वागू लागले. मंडन मिश्रला सरस्वती प्रसन्न होती हे मागेच स्पष्ट केलेले आहे. ती त्याच्या घरी राबायची.
त्याच्या जिव्हाग्री सूक्ष्म रूपाने ती वास करून तो बोललेले प्रत्येक वचन खरे करायची. सरस्वती आपल्याला नित्य वश राहावी म्हणून मंडन मिश्र तिची मध्य घटावर स्थापना करून त्रिकाल पूजा करायचा. तिला मद्याचा नैवेद्य दाखवायचा. तेच मद्य प्रसाद म्हणून प्राशन करायचा. मद्याच्या धुंदीत अनाचार वाढवायचा. अशा मद्यपीकडून चांगल्याची अपेक्षा कोणी करावी? आचार नाही, विचार नाही असा हा कर्मभ्रष्ट पाखंडी सर्वत्र आपल्या शास्त्र धर्माचा विस्तार करीत लोकांना शिष्य करून त्यांना गुरु म्हणून मिरवत होता. तो कोणालाही श्रुती स्मृती पूर्णोक्त धर्माचे आचरण करू देत नव्हता. अशा प्रकारे त्याने मोठा अनर्थ मांडला होता. त्याच्या मताप्रमाणे वागणारे लोक उघड स्वैराचार आणि अनाचार करीत होते. ते पाहून सज्जनांची कुचंबणा होऊ लागली. विद्वजन हतबल झाले. भूमीवरील पापभार वाढला. ती अनिवार दुःखाने अहोरात्र सुस्कारे टाकू लागली. देव, ब्राह्मण, साधुसंत यांना ती अधोगती पाहावेना. ते व्यथेने पळून निघाले. आता ऐकूया शंकराचार्य आख्यान. हे वर्तमान शंकराला कळताच तो अत्यंत संतापला. या जैनांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून सनातन कर्ममार्ग बुडविला. लोकांना स्वधर्म भ्रष्ट केले. हे बरोबर नाही. त्यांना पायबंद घातलेच पाहिजे असा निश्चय करून त्या शंभू महादेवाने भूलोकी अवतार घेण्याचे ठरविले. अवतार कार्याची पूर्वतयारी झाल्यावर शंकराने उत्तरेकडील निर्मळ क्षेत्रात एका तपस्वी ब्राह्मणाच्या कुळात पुत्र रूपाने जन्म घेतला. त्याच्या आगमनाने पृथ्वीला परमानंद झाला. दशदिशा प्रसन्नतेने भरल्या. देव हर्षले. सुगंधित वारा वाहू लागला. नद्या, तलाव आणि विहिरी यांचे निर्मळ पाणी झाले. हे शुभचिन्हे पाहून मुनिजन अत्यंत समाधान पावले. ते निर्मळ क्षेत्रातील या ब्राह्मणाच्या घरी आले. त्यांनी नररूपाने प्रकट झालेल्या या पुराण पुरुष जगदात्म्याचे डोळे भरून दर्शन घेतले. त्या नूतन बालकाचे जातक वर्तविले आणि त्याचे शंकराचार्य असे नाव ठेवले. शंकराचा छेद घेणारा अवतरला म्हणून त्यांनी या बालकाचे नाव शंकर असे ठेवले. सदुपदेशाने लोकांचे कल्याण करणारा सद्गुरू हा शंकराचार्य या नामाचा साधा व सरळ सदुपदेशाने लोकांचे कल्याण करणारा सद्गुरू हा शंकराचार्य या नामाचा साधा व सरळ अर्थ आहे. असो, वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या या दिव्य बालकाने उपनयन झाल्यावर सर्व विद्या प्रतिष्ठा आत्मसात केल्या. मग मातेच्या आज्ञेने अल्पवयातच संन्यास दीक्षा घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला. त्याच्या विचारांनी प्रभावित झालेल्या अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले. शिष्यांना बरोबर घेऊन तीर्थभ्रमण करणाऱ्या शंकराचार्यांनी जैन मतांच्या प्रभावाने समाजात खोलवर पसरलेल्या दुष्प्रवृत्तीचे जवळून अवलोकन केले. स्वधर्म भ्रष्ट झालेले देशोदेशीचे लोक जैन धर्माचा आणि त्यांच्या शास्त्रांचा कसा उदो करीत आहेत त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी केलेली अवहेलना सहन केली. एके दिवशी आचार्य कोल्हापुरास आले. घरोघरी भिक्षा मागत कासारांच्या ओळीत प्रवेशले. ते कासार जैन होते. त्यांनी आचार्यांच्या साधुत्वाची टिंगल केली व म्हणाले, अहो, येथे भिक्षा कुठून मिळणार? कढईत काचेचा उकळता रस आहे, तोच घ्या. आचार्य म्हणाले, तुम्ही जैन आहात ना? मग तुमच्याकडची अन्य भिक्षा आम्हाला नको. तुम्ही काचेचा रसच द्या. त्यावेळी भिक्षेची सोय व्हावी म्हणून अनेक मंडळींनी शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करले होते. या प्रसंगी आचार्यांनी त्यांची ही परीक्षा पाहण्याचे ठरविले. जी भिक्षा मिळेल ती स्वीकारायची असा संन्याशांचा नियम होता. त्याला अनुसरून ते म्हणाले, आज आपल्याला काचेचा रस पाजावा अशी नियतीची इच्छा आहे. तुम्ही ओंजळींनी तो प्राशन करा. ते ऐकताच शिष्य घाबरले. हा कसला गुरु? हा तर आमच्या जीवावर उठला आहे असे म्हणून ते सर्वजण तेथून पळून गेले. आचार्य विदेही होते. पळणाऱ्या शिष्यांकडे पाहून किंचित स्मित केले, पण हातांची ओंजळ करून कासारांना म्हणाले, काचेचा रस ओता. पूर्वी समुद्रमंथनासमयी ज्याने कालकूट विष प्राशन केले, प्रलयाग्नीला क्षणार्धात घेऊन टाकील असे ज्याचे अगाध लीला कर्तृत्व आहे, त्याच्यासाठी काचेचा रस पिणे ही काय मोठी गोष्ट आहे.
असो, त्यांनी ओंजळ पुढे करताच त्या दुष्ट कासारांनी काचेचा तप्त रस त्यांच्या ओंजळीत ओतला. तेव्हा ज्याचा एक थेंब जरी भूमीवर पडला तरी ती जळून जाईल इतकी प्रकाश उष्णता असलेला तो काचेचा रस आचार्यांनी थंड मधुर जल प्यावे तितक्या सहजतेने पिऊन टाकला. ते त्यांचे असामान्य साहस पाहून कासार दचकले. ही कोणी थोर विभूती आहे हे जाणून ते सर्वजण त्यांना शरण आले. त्यांचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. शंकराचार्यांनी मंडन मिश्रचा वादविवाद पराजय केला. ऐकूयात पुढे काय होतं ते. त्यानंतर तीर्थ भ्रमण करीत शंकराचार्य जैन ग्रामास गेले. तेथे आपल्या एकनिष्ठ शिष्यांना मंडन मिश्रकडे पाठविले. त्यांनी मंडन मिश्रची भेट घेतली व म्हणाले, आमचे गुरु शंकराचार्य यांनी तुम्हाला वादविवादास येण्याचे निमंत्रण दिले आहे. तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या शास्त्रांच्या आधारे विवाद करून त्यांना जिंकावे, अन्यथा ते पुराणोक्त सद्धर्मशास्त्राच्या आधाराने तुमचे मतखंडन करून तुमचा पराभव करतील. तो निरोप ऐकून गर्विष्ठ मंडन मिश्र चवताळून म्हणाला, अरे जा, माझ्या पराभवाची वार्ता तुम्ही करूच नका. आजपर्यंत स्वतःचे पांडित्य मिरविणारे अनेक विद्वान शास्त्री माझ्याशी वाद घालण्यास आले, पण आमच्या जैन शास्त्रापुढे कोणाचीही डाळ शिजली नाही. तेथे या संन्याशाची काय मिजाज. सरस्वतीच्या कृपाप्रसादाने मी त्यालाही वादविवादात जिंकीन. मंडन मिश्रने शंकराचार्यांचे आव्हान स्वीकारले. ते शिष्य निघून गेल्यावर मंडन मिश्रने सरस्वतीचे ध्यान केले. मग तो आचार्यांना भेटला. ते दोघेही आपल्या जागी थोर होते. दोघांचेही कर्तृत्व विलक्षण होते. दोघेही पराक्रमी होते. दोघांनी परस्परांशी चर्चा केली. मग त्याच दिवशी जाहीर सभा घेऊन सर्वात देखत वादविवाद करायचा असे ठरले. हा विवाद पूर्व पक्ष व उत्तर पक्ष याप्रमाणे 2 विभागात करण्याचे संमत झाले. ह्यात आपापल्या शास्त्रांच्या आधारे चर्चा करून दुसऱ्यांचे मत खोडून टाकायचे. आपापल्या शास्त्रांचा अर्थ विवरणासहित स्पष्ट करून सांगायचा असे ठरले. ह्या चर्चेत ज्याला आपल्या शास्त्रांचा उलगडा करता येणार नाही त्याने पराभव मान्य करून त्याचा धर्म सोडून द्यायचा आणि त्या धर्मशास्त्राचे ग्रंथ पाण्यात बुडवायचे असे ठरवले. त्याप्रमाणे लोकांमध्ये दवंडी पिटवण्यात आली. ठरलेल्या वेळी शंकराचार्य व मंडन मिश्र सभास्थानी आले. त्या सभेला अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या सन्मुख प्रतिज्ञा करून दोघेही व्यासपीठावर स्थानापन्न झाले. दोघांच्या मध्ये पडदा लावण्यात आला होता. त्यावेळी मंडन मिश्रने पडद्याच्या आत मध्य घटात सरस्वतीची स्थापना करून तिची पूजा केली. तेव्हा सरस्वती म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. या वादामध्ये मी शंकराचार्याच्या शास्त्रमतांचे कसे खंडन करतो तेच आता पहा. आज मी तुलाच विजय मिळवून देणार आहे. तू जे बोलशील तेच खरे करून दाखविणार आहे. ते वरदान ऐकून मंडन मिश्रला मोठे समाधान वाटले. ही सरस्वती स्थापना अशा युक्तीने गोपनीयरित्या करण्यात आली होती की प्रत्यक्ष शंकराचार्यांनाही त्याचा थांगपत्ता लागला नाही. वादविवादास प्रारंभ झाला. मंडन मिश्र पडद्यातून म्हणाला, कोणत्या वेदाने आरंभ करून त्याचा अर्थ सांगू. आचार्य म्हणाले, तुम्ही 4ही वेद म्हणा. वेदपठन करताना मी ज्या ऋचांचा अर्थ तुम्हाला विचारेन त्यांचे विवरण व अर्थासहित स्पष्टीकरण द्या. म्हणजे झालं. त्या अर्थाने माझे समाधान झाले नाही तर पराभव स्वीकारून प्रतिज्ञापूर्ती करा. ते मान्य करून मंडन मिश्र सरस्वतीला म्हणाला, माते, आता तूच माझ्या मुखाने बोल. माझी बाजू सांभाळा. आचार्य म्हणाले, मंडन मिश्रजी, आपण ऋग्वेदाने आरंभ करा. तेव्हा सरस्वतीने मध्य घटातून मुख बाहेर काढले व ती मंडन मिश्रच्या आवाजात ऋग्वेदातील ऋचा म्हणू लागले. या कारस्थानाची कल्पना नसल्याने पडद्याआडून स्वतः मंडन मिश्र ऋग्वेद म्हणत आहे असे शंकराचार्य समजत होते. आचार्यांनी अय्याला अनेक ऋचांचे गहन अर्थ विचारले. त्याला ब्रह्मदेवाच्या त्या कन्येने कोठेही न अडखळता व समर्पक उत्तरे दिली. ऋग्वेदाच्या संदर्भात आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती क्षणार्धात सांगत होती. अशा प्रकारे संपूर्ण ऋग्वेद म्हणून पूर्ण झाला. आचार्यांनी अय्याला यजुर्वेद म्हणण्यास सांगितला.
त्या सूचनेनुसार सरस्वतीने पडद्या आडून यजुर्वेदाचे पठण आरंभिले. पद, क्रम व जटांसहित अखलित शब्द प्रकट होऊ लागले. तेव्हाही आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक रुचेचा अर्थ तिने कुशलतेने उलगडून सांगितला. प्रत्येक वेळी ती त्यांचे समाधान करीतच होती. मंडन मिश्र अय्याचा पराभव होत नाही म्हणून आचार्य संभ्रमात पडले. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. ते अय्याला म्हणाले, मंडन मिश्रजी, तुम्ही आता यजुर्वेद म्हणत आहात हो ना? मंडना मिश्र म्हणाले, होय आचार्य, पण मघाशी तुम्ही ऋग्वेद म्हणत असताना माझ्या मनात एक शंका येऊन गेली. ती विचारायची राहून गेली, म्हणून कृपा करून ती ऋचा पुन्हा म्हणून तिचा अर्थ सांगा बरं. आचार्यांनी आपली शंका सांगितली आणि मंडन मिश्रला त्या संदर्भातील ऋचा म्हणण्यास सांगितले. ते ऐकताच सरस्वती गप्पच बसली. कारण तिचे एक वैशिष्ट्य आहे, तिला वेदशास्त्रे पुराणे मुखोद्गत आहेत. ते सर्व वाङ्मय ती घडाघडा म्हणून दाखविते. पण पुढचे म्हणत असताना कोणी तिला मध्येच थांबवून मागील गोष्ट विचारली तर तिला काहीच सांगता येत नाही. म्हणूनच आचार्यांनी मंडन मिश्रला मध्येच थांबवून मागे म्हटलेल्या ऋग्वेदातील ऋचा विचारताच ती गडबडून गेली. तिला काही बोलताच येईना. सभास्थानी नीरव शांतता पसरली. श्रोत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. शंकराचार्य अत्यंत चतुर होते. वादविवाद चालू असताना मंडन मिश्र ज्या पद्धतीने व कौशल्याने वेदपठण करून ऋचांचे अर्थ व रहस्य समजावून सांगत होता, त्या पद्धतीवरून इथे काहीतरी पाणी मूर्ती आहे हे त्यांनी ओळखले होते. ब्रह्मदेव आणि सरस्वती ह्या दोघांशिवाय अखलित वेदपठण करून याचा गहन अर्थ विशद करून सांगणारा असा तिसरा कोणीच नाही हे त्यांना पक्के माहिती होते. सरस्वतीचे म्हणजे वरील रहस्य ठाऊक असल्यामुळे अय्याला सरस्वती प्रसन्न असल्यास खडा टाकून पाहावा असा विचार करूनच त्यांनी पूर्वोक्त ऋग्वेदातील शंका उपस्थित करून ऋचा विचारली होती. ही युक्ती बरोबर लागू पडली. अय्याचे कपट उघड होताच आचार्यांनी त्याला खडसावले आणि म्हणाले, काय हो, गप्प का बसलात? माझ्या शंकेचे उत्तर द्या. ते ऐकून अय्या गडबडला. भीतीने त्याची वाचाच बसली. आचार्यांनी थोडी वाट पाहिली. मग ते उठले. त्यांनी दोघांमधला पडदा दूर केला. तर काय आश्चर्य, त्यांना मध्यघटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले दिसले. ते दृश्य पाहून आचार्य संतप्त झाले. त्यांनी हातातील दंडाचा प्रहार करून तो मध्यघट फोडून टाकला आणि सरस्वतीला उद्देशून म्हणाले, हे दुराचारिणी, ह्या जैनाला प्रसन्न होऊन वेदशास्त्रांची चर्चा करतेस? चांडाळिनी, ज्या ब्रह्मदेवाने तुला जन्म दिला त्याच्याशीच तू अंगसंग करू पाहणारी तुझ्यासारखी निर्लज्ज नारी शोधूनही सापडणार नाही. तुझ्यासारख्या जारिणीचे तोंडही पाहू नये. तू महापापिणी आहेस. तू या जैनाला वश झालीस. जैन शास्त्रांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून तू प्रयत्न केलेस. ह्या दुष्टाच्या पाखंड मतांचा उदो करून सर्व वर्णाश्रमा धर्माच्या व 18 पगड जातींच्या लोकांना भ्रमित केलेस. त्यांना जैन धर्मात आणून वर्णसंकर केलास. तुझ्यामुळेच वेदशास्त्रे व पुराणे यांचे महत्त्व नाहीसे झाले. त्यांनी उपदेशिलेला सद्धर्म मागे पडला. तू जैन शास्त्रांचा अभिमान धरून त्यांचे महत्त्व वाढविलेस. जैन मतांना मान्यता देऊन लोकांना पाखंडी केलेस. तुझा आशय होता म्हणूनच त्या दुष्टाने स्वतःच्या मताने स्वकीयांच्या हस्ते पृथ्वीवरील ग्रामदैवते भ्रष्ट केली. अशा प्रकारे तुझ्यामुळे फार मोठा अनर्थ ओढवला. तो मी कैलासात ऐकला आणि त्या अनर्थाचे परिपत्य करून सद्धर्माची स्थापना करावी म्हणूनच हा अवतार घेतला आहे. तू जो अत्यंत अनाचार केला आहेस त्यामुळे यापुढे तू अंत्यजादिकांच्या घरी वास करशील. कला आणि विद्या यांच्या रूपाने नीचांच्या मुखात राहशील असा मी तुला शाप देत आहे. ते शापवचन ऐकून सरस्वतीही संतापली. तिने शंकराचार्यांना प्रतिशाप दिला. म्हणाली, तू धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतलेला असलास तरीही तुझा देह किकट देशात पडेल. त्यानंतर ती अंतर्धान पावली. मंडन मिश्रने शंकराचार्यांची थोरवी ओळखली.
आपला पराभव मान्य करून तो त्यांना शरण गेला. आचार्यांनी जैन शास्त्रांच्या पुस्तकांची गाठोडी बांधली आणि ती समुद्रात बुडविली. त्यामध्ये अमरकोश नावाचा एक ग्रंथ होता. तो सर्वांना उपयुक्त असल्यामुळे शंकराचार्यांनी तो बुडविला नाही. अशा प्रकारे त्यांनी जैन शास्त्रे उद्ध्वस्त केली. मग गावोगावीच्या लोकांना पाचारण केले व म्हणाले, या जैनांनी ठिकठिकाणी ग्रामदैवते स्थापन केलेली आहेत. ती आपली समजून त्यांची भक्ती करा. ती जैनांनी स्थापन केली म्हणून त्यांची उपेक्षा करू नका. आपल्या धर्माचे पालन आपणच करावे. देवापाशी भेद नाही. तो सर्वच सारखाच भरलेला आहे. तो सर्वांवर सारखीच कृपादृष्टी ठेवतो. आपण त्याला प्रेमभक्तीने आपलासा केला पाहिजे. हे ऐकताच मंडन मिश्रला आपल्या पाखंड मतांचा व कृतकर्माचा पश्चाताप वाटू लागला. आचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तो म्हणाला, स्वामी, तुम्ही जैन मतांचे संपूर्ण खंडन केलेत. तरीही कृपा करून जैनांचे सत्व थोडे तरी राखावे अशी प्रार्थना आहे. ते ऐकून आचार्यांना दया आली. त्यांनी लोकांना सांगितले, तुम्ही तुमच्या ग्रामदैवतांच्या सन्निध जैनांचा धोंडा स्थापन करा. ग्रामदेवतेची पूजा करताना प्रतिदिनी त्याचीही पूजा करा. यापुढे प्रत्येकाने आपापल्या जाती धर्माला अनुसरून पूर्वीप्रमाणे वागायचे आहे. कोणी अधर्माने वागण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याला शासन करेन. त्यानंतर शंकराचार्यांनी वेद, शास्त्रे व पुराणे पुन्हा प्रकट केली. विप्रजन त्यांचे अध्ययन करू लागले. अन्य लोकही आपापल्या स्वधर्माचे आचरण करू लागले. अशा प्रकारे आचार्यांनी श्रुती स्मृतीमध्ये उपदेशिलेल्या सद्धर्माची सर्वत्र स्थापना केली. अद्वैताचा प्रचार आणि प्रसार केला आणि भूमीला असह्य झालेला पापभार उतरवला. आता ऐकूया कवीचे निवेदन. श्रोते हो, शंकराची लीला अगाध आहे. आत्मानंद स्वरूप असा तो शंभू महादेव भक्तवत्सल म्हणून प्रख्यात आहे. तो आपल्या सेवकांना भवसागरातून तारून नेतो, त्यांना मोक्ष देतो. त्याचे चरित्र काय वर्णन करावे. तो दीनांचा, अनाथांचा व सद्भक्तांचा कैवार घेतो. त्याच्या पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्राचा जप करणाऱ्यांचा उद्धार होतो. दाशार्य राजा, कलावती, पापबुद्धी असणारे विदुर व बहुला यांना शिवमंत्राच्या प्रभावाने अक्षयगती मिळाली. त्याच्या कृपेने शबर तरला. भस्म झालेली त्याची पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली. शिवयोग्याने शिवकवचाचा उपदेश करून भद्रायू आणि सुमती यांना पावन केले. मैत्रेयीच्या सांगण्यावरून चिमंतिनीने शिवव्रत आचरिले. त्यामुळे शिवकृपा होऊन यमुनेत जलसमाधी मिळूनही तिचा पती चित्रांगद सुखरूप परतला. पाराशर ऋषींनी स्वतः रुद्राभिषेक करून राजपुत्राचा अपमृत्यू टाळला. त्याला राजसिंहासनावर बसविले. असे आहे शिवकवच, रुद्राध्याय, शिवपंचाक्षर व षडाक्षर मंत्र यांचे महात्म्य. ते अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहेत. अभक्तांना त्यांची थोरवी कशी कळणार. गर्गमुनींसारखे सद्गुरू आणि दाशार्य राजांसारखा भाविक शिष्य असेल तर उद्धार तर होणारच. शिवयोग्यासारखा समर्थ गुरु आणि भद्रायूसारखा निष्ठावान शिष्य असेल तर स्वतः शंकर त्या शिष्याला कैलासलोकी नेणारच. कलियुगामध्ये गुरु आणि महंत ठाई ठाई आहेत, पण सद्गुरूचे अत्यंत अद्भुत सामर्थ्य त्यांच्यापाशी नाही. ते द्रव्य लोभाने शिष्यांना फसवतात. त्यांच्या कानात मंत्रोपदेश करून त्यांच्या मागे साधनेची उपाधी लावून देतात. शिष्यही दुर्जन असतात. ते गुरुचे दोष काढत बसतात. शेवटी या पापकर्मामुळे दोघेही नरकात पडतात. म्हणूनच या कलियुगात दाशार्य राजासारखा शिष्य पाहावयास मिळत नाही. खरा सद्गुरू आपल्या शिष्यांचा धनाची कधीही अभिलाषा करत नाही. खरा शिष्य ही तन मन धनाने गुरुसेवा करतो. दाशार्याधिक तरले ते या गुणांमुळेच. त्यांनी जे मंत्र जपले ते मंत्र आजही आहेत. त्या मूर्खांना त्यांचे महात्म्य कळत नाही. त्यांना कोणी समजावावे. कृत, त्रेता आणि द्वापार या युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते. साधक वर्षानुवर्षे अनुष्ठाने करीत तपश्चर्या करणाऱ्यांच्या अंगाभोवती वारुळे वाढत. तेव्हा कोठे भगवंत प्रसन्न होऊन त्यांना निजपदास न्यायचा. पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे. प्राण अन्नमय आहेत. देहाचा भारीच भरवसा नाही. आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. मग लोकांचा उद्धार तरी कसा होणार.
यावर भगवंतांनी नीट विचार करून लोकांना अल्पायासे परमेश्वर प्राप्ती व्हावी, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी एक उत्तम मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे सद्गुरूला शरण जाणे. मोक्षप्राप्ती करून देणारा यासारखा अन्य साधना मार्ग नाही. हा सद्गुरू कसा असावा? वामदेव, गर्ग, शुक आणि पराशर यांच्यासारखा. तो स्वरूपी तन्मय असावा, नित्य आनंदी असावा. शिष्य कसा असावा? भाविक, निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून त्याच्या उपदेशाचे पालन करणारा. असे घडले तर या कलियुगात सर्व लोक तरुण जातील. श्रीधर पुढे म्हणतो, श्रोते हो, ज्याच्या योगाने थोर ऋषी भद्रायू, दाशार्ह राजा, सुमती राणी, बहुला, विदुर, सीमंतिनी व तिचा पती यांचा उद्धार झाला, तो पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, मृत्युंजय मंत्र, रुद्राध्याय, शिवकवच या सर्वांचे महात्म्य या ग्रंथात सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल, आजही तेच मंत्र आहेत, मग पूर्वीप्रमाणे लोकांचा उद्धार का होत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तर त्याला पूर्वीच्या लोकांनी जे अनुभवले तशीच अनुभूती येईल. या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. जी सावधानता आपण प्रपंचात दाखवितो त्याच तत्परतेने शिवस्मरण करावे. मग त्याला काय कमी पडणार? कलियुगात लोकांसाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेऊन ज्याने जैन मतांचा प्रभाव नष्ट केला, तो सद्धर्माचे रक्षण करणारा शंभू महादेव, त्याचे स्मरण करणाऱ्या सर्वांच्या संसार भयाचे निरसन करतो. सर्व आयुष्य प्रपंचासाठी वेचणारे लोक अभागीच असतात. प्रपंचाची गुलामी करणारे आणि शंकराला विसरलेले लोक जन्मले का, मेले काय सारखेच. जे जन्माला येऊनही शिवभजन करीत नाही त्यांना यम भयंकर नरकयातना देतो. ते जीव नाना योनीत जन्म घेऊन अनंत दुःखे भोगतात. कल्पांतापर्यंत जन्ममरणांच्या दुष्टचक्रात फिरत राहतात. म्हणून तुम्हा सर्वांना माझे असे विनम्र सांगणे आहे की शिवचरणी दृढ होऊन या शिवलीला रूपी अमृताचे अखंड सेवन करा. त्या योगे जन्ममरणांची शृंखला तुटेल. शिवस्मरण करणाऱ्याला तो शंकर मोक्षपदास नेतो. ब्राह्मणादी सर्व वर्णाश्रम धर्माच्या आणि जातीच्या लोकांना शिवस्मरण हेच तारक आहे. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुणबी, सोनार, सुतार, कासार असे समाजातील सर्वच घटक आपापल्या व्यवसायात व व्यवहारात इतके गुंतलेले असतात की त्यांना शंकराचे स्मरणच होत नाही. मग त्यांचे जन्मामरणांचे फेरे कसे काय सुटणार बरे? त्यांच्या 84च्या फेरा चुकविण्याचे सामर्थ्य केवळ शिवनामातच आहे. शिवलीला अमृत हा ग्रंथ पापी जनांचा उद्धार करणारा आहे. जे लोक श्रवण पठण करतात ते शिवरूप होतात. या ग्रंथाची 42 दिवसात 7 पारायणे करणाऱ्यास तो शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो. त्या भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करतो. असा ह्या ग्रंथाचा महिमा थोर आहे. जो मनुष्य प्रत्येक श्रावणी सोमवारी ह्याचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो. ज्याला शंकर प्रसन्न आहे त्याला ह्या जगात काय कमी पडणार? ज्याला शंकराची कृपा व्हावी असे मनपूर्वक वाटते त्याने नमः शिवाय हा मंत्र जप करावा. शिवलीलामृत वाचावे. शनिप्रदोष, शिवरात्री अशा पर्वकाळी या ग्रंथांची 3 पारायणे केल्याने त्या उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रोते हो, तुम्ही म्हणाल शिवमंत्राच्या जपप्रभावाने दाशार्ह राजाच्या अंगातून त्याची समस्त पापे कावळ्यांच्या रूपाने निघून गेली. त्याच्याप्रमाणे आम्हीही पंचाक्षरी मंत्राचा जप करतो. मग आमचे पाप रूपाने गेलेले का दिसत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की कृपा करून अशी शंका घेऊ नका. शिवनामाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवा. स्कंद पुराणात व्यासांनी जे लिहून ठेवले आहे तेच मी प्राकृतात वर्णन करून केलेले आहे. ते खोटे आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. दाशार्ह राजा व अन्य शिवभक्त यांच्या त्या कथा ह्या ग्रंथात सांगितल्या. त्यातील उत्कट भक्तिभाव पाहावा. शंकर कशाप्रकारे उद्धार करतो त्यावर चिंतन मनन करावे.
14 अध्यायात लोकांच्या कल्याणासाठी व्यासांनी शिवोपासनेचे महत्त्व सांगितले आहे. भक्तांच्या उद्धाराच्या कथा सांगताना शिवदर्शन घेणे, शिवचरित्रपर ग्रंथ वाचणे, शिवमंत्राचा जप करणे, रुद्रावर्तन करणे, भस्म धारण करणे, रुद्राक्ष धारण करणे, शिवकवच म्हणणे, ह्या सर्व गोष्टींचे अगत्य स्पष्ट केलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर संसारात व्यग्र असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विशद केलेला आहे. ज्याला ते शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे, शुद्ध आचरण ठेवावे, सन्मार्गाने वागावे, शिवध्यान करावे. या ग्रंथात जेथे जेथे शिवस्तुती आलेली आहे ती मनपूर्वक वाचावी. लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल याचाही त्याने विचार करावा. स्कंद पुराणात शंकराने स्कंदाला आपल्या नाममंत्राचा उपदेश करून जगाचा उद्धार करण्यास सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, जे शिवमंत्राचा जप करतात त्यांना मी प्रेमाने दर्शन देतो. जे शिवलीलांचे पठण करताना त्यांना पार्वती प्रसन्न असते त्या भक्तांकडे मी कधीच दुर्लक्ष करीत नाही. मी त्यांची अहोरात्र काळजी घेतो. श्रोते हो, हे मी उगाचच वर्णन केलेले नाही आणि ह्यात माझ्या पदरचेही काही घातलेले नाही. जे शंकराने स्कंदाला सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र 14 अध्यायांमध्ये आपल्यापुढे मी कथन केले आहे. हा 15वा अध्याय येथे कोठून आला अशी शंका जर तुमच्या मनात येणे साहजिकच आहे, तेव्हा त्याबद्दलही सांगतो. ज्या शंकराने असंख्य भक्तांचा उद्धार केला त्यानेच धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला. अगाध असा शिवमहिमा मी संपूर्ण वर्णन करावा असे शंकराने सांगितले. म्हणूनच मी 15व्या अध्यायात शंकराचार्यांचे अल्पचरित्र वर्णन केले आणि मूळ स्कंदा पुराणातील 14 अध्यायांना तो अध्याय शंकराच्या आज्ञेनेच जोडला आहे. ह्या 15 अध्यायांचे शुचिर्भूत होऊन नित्य श्रवण पठन करावे. ह्या ग्रंथाची 7 पारायणे करावेत. पारायण काळात मद्यमास सेवन, निषिद्ध आचरण व कलह करू नये. अपवित्र स्थितीतील कोणाच्याही कानी ह्यातील मंत्र पडणार नाही याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार विहार व आचार असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. अशुद्ध आहार विहार व आचार असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्शसुद्धा करू नये. दुष्ट दुर्जन निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश म्हणजे पारायण करणे आदी सांगू नये. आता ऐकूया शिवलीला अमृत ग्रंथाची फलश्रुती. या ग्रंथाच्या पठनाने उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल. गडांतर रोग अपमृत्यू पाप ऋण दारिद्र्य व संकटे यांचे निरसन होईल. आयुष्य आरोग्य धन धान्य संतती संपत्ती ऐश्वर्य वृद्धिंगत होईल. शिवकृपेने जन्ममरणांच्या शृंखला तुटून मोक्षप्राप्ती होईल. मरणोत्तर उत्तम गती मिळेल. श्रोते हो, भक्तवत्सल आणि औदार्याचा सागर असा तो भोलानाथ लोकांच्या उद्धारासाठी नाना प्रकारचे उपाय करीत असतो. तो हर प्रयत्नाने दीनदुबळ्यांना सांभाळतो, पण कृतज्ञ दुर्जनांना त्याचे काय, ते त्याचे प्रेमाने नावही घेत नाहीत. शिवनाम मुखात असावे म्हणून साधुसंत सतत यत्नशील असतात. येथे प्रपंचाला सर्वस्व मानणारे मूढजन अहोरात्र निंदा करतील पण शिवनाम घेणार नाहीत. म्हणून सज्जनांना दोन्ही हात जोडून अशी विनंती आहे की तुम्ही सुज्ञ आहात. माझे कल्याण कशात आहे हे जाणून शिवलीला अमृताचे पठण करून मोक्ष साधून घ्या. किंबहुना उसाच्या रसातून साखर काढावी तशा शिवलीला अमृताच्या सारभूत अशा नित्य पाठाच्या 42 ओव्या तरी शुद्ध भावाने वाचा. त्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील. तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. पंचाक्षरी षडाक्षरी व मृत्युंजय मंत्राच्या जपाने श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचे पुण्य लाभते. हे दिव्य मंत्र शिवमुखातून प्रकट झालेले असल्यामुळे जपकर्त्या शंकराची अनुकूलता लाभते. शिवमंत्र शिवकवच शिवलीला अमृत हे ग्रंथ इतके पवित्र आहेत की ते दुष्ट दुर्जन व निंदक यांच्या हाती कधीच देऊ नयेत. श्रीमद स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला कथन केल्या आहेत त्याच या ग्रंथात आहेत. स्कंद पुराणात महर्षी व्यासांनी देवभाषेत जे कथन केले तेच नैमिषारण्यात सुताने शौनकादिक श्रोत्यांना सांगितले आहे.
तेच सूत कथित आख्यान मी शिवलीला अमृत या ग्रंथरूपाने लिहिले आहे. या 15 अध्यायांच्या आख्यानाला श्री विश्वनाथाचे प्रेम लाभो. हे सर्व लेखन शंकराच्या आज्ञेने केले आहे. ह्यात काही न्यूनाधिक असेल तर ते माझे नाही. हे शंकरा, कर्पूर गौरा, हे अक्षय अभंग दयासागरा, तुझा जय जयकार असो. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस, जगाचा उद्धार करता आहेस. ह्या श्रीधराच्या हृदयरूपी कमळात तूच भ्रमर रूपाने वास करतोस. तुझ्या कृपेने लिहिलेला हा ग्रंथ मी तुला समर्पित करतो. रसभरीत उसाप्रमाणे असलेल्या शिवलीला अमृत ह्या महान ग्रंथाचा हा 15वा अध्याय अतिशय गोड आहे. संतजनांनी तो नित्य श्रवण पठन करावा. अशा प्रकारे अद्भुत रम्य शिवलीलांनी बहरलेल्या व भाविकांच्या मनाला आनंद देणाऱ्या आणि उपासकांना शिवकृपेची प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या शिवलीला अमृत या ग्रंथाचे हे कथानास्वरूप लेखन आज मार्गशीर्ष शुद्ध 6 शके 1928 अर्थात परमपवित्र चंपाषष्ठीस भगवान शंकर, जगदंबा पार्वती, भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले. चंपाषष्ठी ही स्कंदषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणी आणि मल्ल या दैत्यांच्या नाशासाठी भगवान शंकराने याच दिवशी मार्तंड भैरव अवतार घेतला होता. अशा प्रकारे महात्म्य असलेल्या या तिथीस हा ग्रंथ लिहून पूर्ण होणे ही केवढी शिवकृपा असो. या ग्रंथाच्या श्रवणपठनाने आपल्या सर्वांचे कल्याण हो, हीच शिवचरणी प्रार्थना. अशा प्रकारे शिवलीला अमृत ग्रंथ येथे समाप्त झाला. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.